येस मॅम. बरं, आपली कोणती एक्सरसाइज चालू होती? हा, आपण काय शिकत होतो? अल्फा बीटा जर आपले दोन रूट्स असतील तर त्यांची बेरीज आपण, एखादं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय आणि त्याचे रूट्स फाइंड आउट न करता आपण त्या रूट्सची सम आणि रूट्सचं प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला सांगता येतं किंवा देता येतं. रूट्स फाइंड आउट करायची गरज नाही. नाही. आपण रिलेशन बिटवीन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स कोएफिशियंट्स. कोएफिशियंट म्हणजे तुमच्या इक्वेशन मध्ये जे कोएफिशियंट्स असतात म्हणजे सहगुणक, म्हणजे तुमच्या वर्गमुळाची वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे आणि त्या वर्ग समीकरणाचे सहगुणक याच्यातील संबंध आपल्याला दिलेला आहे. वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे रूट्स, जी काढण्यासाठी आपण 3 पद्धतींचा वापर करतो, ती मुळे आणि वर्ग समीकरणाचे सहगुण यांच्यातला संबंध आपल्याला दिलेला आहे. मग संबंध काय दिलाय? संबंध काय दिला माहितीये का? बघा, तुम्हाला जर 2 मुळं आहेत, तुमच्या समीकरणाची 2 मुळं आहेत, 2 मुळं असतात ना, वर्ग समीकरणाची 2 मुळं असतात, मग त्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार आपल्याला सहगुणाकावरून डायरेक्ट देता येतो, डायरेक्ट सांगता येतो. म्हणजे तुमचं समीकरण समजा असं असेल, तारीख आहे 16. क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या धड्याचं नाव आहे. आणि आपल्याला 2 मुळं, समजा आपलं समीकरण असं आहे, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0, असं आपलं वर्ग समीकरण आहे. तर या वर्ग समीकरणाची काहीतरी मुळं असणार, 2 मुळं असणार वर्ग समीकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन बोलल्याबरोबर. तर एक मूळ जे आहे, आता नेहमी आपण जेव्हा मुळं काढतो तेव्हा आपण मुळं म्हणजे काय असतात, तर चलाची किंमत असते. आता इथे एक्स चल आहेत, हा, तर आपण एक्सच्या किमती काढतो, 2 चलाच्या किमती असतात, ती तुमची मुळं असतात. एक्सच्या किमती ज्या या समीकरणाचं समाधान करतात. मग आपल्याला मुळं मिळताना एक्स बरोबर काहीतरी मिळतं और एक्स बरोबर काहीतरी, म्हणजे 2 किमती मिळतात एक्सच्या, है ना. मग इथे काय केलेलं आहे आपण, फक्त की एक्स एक्स न घेता आपण त्या मुळांसाठी वेगळं आपण चिन्ह वापरलेलं आहे. ती मुळंच आहेत समीकरणाची, पण आपण एक्स एक्स सारखं लेटर न वापरता आपण वेगळं काहीतरी लेटर वापरलेलं जे आहे अल्फा आणि बीटा. म्हणजे एक मुळाला अल्फा, म्हणजे या वर्ग समीकरणाचं एक मूळ अल्फा आणि दुसरं मूळ बीटा असं आपण घेतो. कळतंय? या वर्ग समीकरणाचे सहगुणक आणि या अल्फा बीटा मध्ये काय संबंध आहे, तर अल्फा बीटा म्हणजे मुळ 2 वर्ग समीकरणाची, त्यांची बेरीज आपल्याला मिळते डायरेक्ट, मुळ न शोधता. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला दिलेलं समीकरण सोडवण्याची गरज नाही, मुळ शोधण्याची गरज नाही. डायरेक्टली सहगुणकावरून आपण त्या मुळांची बेरीज, मुळं नाही मिळत, मुळं मिळवण्यासाठी तुम्हाला त्या 3 पद्धतींपैकीच एकाचा वापर करावा लागेल, पण मुळांची बेरीज हवी आहे.
कळते का मी काय बोलते? येस मॅम. येस मॅम. मुळांची बेरीज हवी आहे किंवा मुळांचा गुणाकार हवाय, तर ते डायरेक्टली मिळतं सहगुणकावरून समीकरणाच्या. त्यासाठी तुम्हाला मुळं वेगळी काढण्याची गरज नाही. तर म्हटलं हे मी जे काय बोलली ते हा, तर ते कशी मिळणार? तर मुळांची बेरीज मिळेल. मुळांची बेरीज हवी आहे तर वजा बी छेद ए. बरोबर. सहगुणक आणि मुळं यांचा संबंध आहे. मग सहगुणक काय आहेत? ए, बी आणि सी असे सहगुणक आहेत. तुम्हाला जर मुळांची बेरीज पाहिजे तर वजा बी छेद ए असं मिळतं, आणि मुळांचा गुणाकार पाहिजे तर सी छेद ए. म्हणजे डायरेक्ट समीकरणाच्या सहगुणाकावरून तुम्हाला अल्फा गुणिले बीटा जर हवंय किंवा अल्फा बीटा किंवा अल्फा गुणिले बीटा, तर सी छेद हा बोला सी छेद ए. काय झालं? कळलंय सगळ्यांना मी काय म्हणाली इथे? तर याच्यावरून आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बघा हे तर आहे. आता उलट पण दिलेलं आहे आपल्याला. उलट काय दिलेलं आहे? तुम्हाला मुळं देणार आणि मुळांवरून समीकरण बनवायचंय. अजूनपर्यंत आपल्याला समीकरण देत होते आणि आपण त्यांची मुळं शोधत होतो. आता मुळं देणार, दोन मुळं जी आहेत समीकरणाची, वर्ग समीकरणाची, अल्फा आणि बीटा, ती देणार आणि तुम्हाला काय करायचंय? त्याच्यावरून वर्ग समीकरण तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी वर्ग समीकरण जर तुम्हाला तयार करायचं आहे तर काय नाही, दोन मुळं दिलेली असणार तुम्हाला, एक अल्फा आणि दुसरं बीटा, अशी दोन मुळं आहेत ही, है ना? काहीतरी असणार, अल्फा देणार बीटा देणार, म्हणजे दोन मुळं देणार. आणि याच्यावरून जर तुम्हाला समीकरण तयार करायचंय तर त्याच्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवायचं, एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा बीटा बरोबर 0, असं सूत्र आहे. बघा सोपं आहे. अल्फा बीटा म्हणजे मुळं दिलेली आहेत. मुळं दिलेली आहेत तर मुळांची काय करा? बेरीज करा, ती इथे टाका. इथे बेरीज आहे मुळांची. मुळं देणार, समजा तुम्हाला 2 आणि 3 अशी मुळं दिले तर इथे 2 अधिक 3 करा म्हणजे 5 येणार. म्हणजे तुमचं समीकरण असं तयार होईल, एक्स वर्ग वजा 5x आणि अधिक इथे मुळांचा गुणाकार करायचा. अल्फा बीटा म्हणजे अल्फा गुणिले बीटा असतं. इथं अल्फा गुणिले बीटा आहे, 2 गुणिले 3 म्हणजे 6 बरोबर 0. झालं समीकरण तयार. समीकरणांची बेरीज इथे आहे आणि गुणाकार तो इथे टाकायचा आणि समीकरण तयार करायचं. काही कठीण नाही. वर्ग समीकरण जर तुम्हाला बघा आधी जे होतं, वरती जे होतं तिथे काय होतं? वर्ग समीकरण दिलेलं आहे आणि तुम्हाला मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार हवाय, तर हे सूत्र. तेव्हा वर्ग समीकरण दिलेलं आहे इथे हे वेगळा, ही वेगळी गोष्ट आहे. इथे समीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्ही मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार शोधला. इथे मुळं दिलेली आहेत, समीकरण नाही दिले, मुळं तुम्हाला, आणि त्याच्यावरून काय तयार करायचंय तुम्हाला? मुळांवरून काय तयार करायचंय? वर्ग समीकरण तयार करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय. रूट्स वरून, रूट्स देणार तुम्हाला 2 आणि त्याच्यावरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. पण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी 2 मुळांची बेरीज करा, गुणाकार करा आणि ते ह्या सूत्रात टाका. संपला विषय. सोपं एकदम. आता याच्यात कशी कशी गणित आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारची. या एक्सरसाइज मध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची गणित आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघूया कशी कशी गणित आहेत. एवढं कळलंय सगळ्यांना? या दोन गोष्टी काय आहेत? येस मॅम, समजलो. येस मॅम.
आता याच्यामध्ये पहिला आपण काल त्या दिवशी शिकलो होतो की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, मग बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचे रूट्स कसे असतात, रिअल अँड अनइक्वल, आणि निगेटिव्ह असेल तर नॉट रिअल. बरोबर आहे? येस मॅम. यस मॅम. आता दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे बघा. सेकंड क्वेश्चन तुम्हाला सम ऑफ रूट्स दिलेले, म्हणजे रूट्सची सम दिली. आता रूट्सची सम म्हणजे काय, आपण रूट्स कोणते घ्यायचे, अल्फा आणि बीटा. बीटा. हा, अल्फा प्लस बीटा दिले, बेरीज दिलेली आहे. सम ऑफ रूट्स, सम ऑफ रूट्स म्हणजे मुळांची बेरीज दिलेली आहे -7. आणि इकडे प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे मुळांचा गुणाकार दिलेला आहे. गुणाकार. मुळांचा गुणाकार दिलेला आहे, म्हणजे अल्फा गुणिले बीटा दिलेला आहे. अल्फा बीटा लिहिलं तरी चालेल किंवा अल्फा गुणिले बीटा लिहिलं तरी पण चालेल. अल्फा बीटा लिहिलं तरी चालेल. अल्फा बीटा म्हणजेच अल्फा गुणिले बीटा असतं, म्हणजे मुळांची बेरीज पण दिले आणि मुळांचा गुणाकार पण तुम्हाला दिलेला आहे. आणि हेच आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन याच्यावरून बनवायचं आहे. मध्ये बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, मग मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार दिलाय तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवणं सोपं आहे. कसं बनवायचं, इक्वेशन बनवण्यासाठी काय सूत्र आहे, एक्स चा वर्ग अधिक 7x अधिक 5 बरोबर 0. हा, आधी सूत्र लिहा. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स आणि अधिक अल्फा बीटा. एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा बरोबर 0. याच्यात किमती टाकायच्या, किमती अल्फा अधिक बीटाची आणि अल्फा गुणिले बीटाची. एक्स वर्ग अधिक x स्क्वेअर मायनस 7x अरे प्लस 5 इज इक्वल टू 0. हे बघा, हे वजा जे आहे ते सूत्रातलं वजा आहे आणि अल्फा अधिक बीटाची किंमत पण परत वजा आहे, ऋण आहे ना. हे वजाबाकीचे चिन्ह आणि अल्फा अधिक बीटा पण ऋण 7 आहे आणि अल्फा बीटा 5 आहे बरोबर 0. मग हे ऋण ऋण दोन्ही मिळून एकत्र केले की धन बनेल अधिक 5 बरोबर 0. हे तुमचं वर्ग समीकरण. कळलं? हो मॅम. हे कळलं? मॅम. आता पुढे बघा, थर्ड वाला काय दिलाय, इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. जर अल्फा आणि बीटा जे आहेत ते रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, आणि तुम्हाला एक इक्वेशन दिले बघा, हे इक्वेशन रेडी दिलेलं आहे, इक्वेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलंय अल्फा अधिक बीटा म्हणजे मुळांची बेरीज आणि मुळांचा गुणाकार शोधा. मग काय करायचं, वजा बी छेदे आणि पहिल्यांदा त्यांना मॅम ते सूत्र लिहून घ्यायचे. एबीसी च्या किमती कोणतं सूत्र, अल्फा अधिक ABC च्या बीटा किमती बरोबर वजा बी छेदे अल्फा गुणिले बीटा बरोबर सी छेदे. अल्फा अधिक बीटा जे आहे ते वजा बी छेदे आहे. a प्लस b इज इक्वल टू मायनस b अपॉन a. आता मायनस बी आहे, मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे, बी किती आहे, वजा 4. मग सूत्रातलं वजा चिन्ह आहे आणि बी पण वजा 4 आहे. एकदाच ऋण नाही द्यायचं, कारण ऋण हा तुमचा फॉर्म्युला मधला आहे, सूत्रातला आहे, आणि हा बी ची व्हॅल्यू आहे ऋण 4 आणि भागिले 2. आणि सी किती आहे, ऋण 3 आहे. सी ऋण 3 आहे. इथे आता सी ला ऋण नाही, त्यामुळे 2 ऋण नाही येणार, एकच, कारण सी ची किंमत ऋण 3 आहे भागिले 2. मग हे होईल ऋण ऋण धन 4/2 आणि हे होईल ऋण 3/2. इथे भाग जातो, बेके बे 2 4, हे 2 येईल आणि हे येईल ऋण 3/2. अल्फा अधिक बीटा 2 आणि अल्फा गुणिले बीटा ऋण 3/2. कळलं? येस मॅम. येस मॅम. येस मॅम.
आता हे आपण डिस्क्रिमिनंट वगैरे सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपल्याला इथे 4th क्वेश्चन जो आहे, 7th पण आपण सॉल्व्ह केलाय ना, 7वा क्वेश्चन. येस येस मॅम. मॅम. आता 4था, 5वा आणि 6वा बघू आपण. 4th, 5th आणि 6th. तर 4th क्वेश्चन मध्ये तुम्हाला फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. तुम्हाला दिलेल्या मुळांवरून, मुळं दिलेली आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं, त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मुळं दिलेली आहेत, मुळं म्हणजे ते अल्फा आणि बीटा घ्यायचे दोन्ही पण. याच्यातलं कोणतं सोडून दाखवू तुम्हाला? चौथं मॅम. बघा, आपले जे 2 रूट्स आहेत, ते रूट्स आपण काय घ्यायचे, काय त्यांना नावं द्यायची रूट्सना? अल्फा आणि बीटा. एक अल्फा आहे 2 मायनस रूट 5 आणि बीटा आहे 2 प्लस रूट 5. 2 प्लस अंडर रूट 5. मुळांवरून किंवा रूट्स वरून जर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे तर त्याच्यासाठी 2 गोष्टी पाहिजेत. एक अल्फा प्लस बीटा पाहिजे, कारण आपलं सूत्र क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याचं असेल. इथे तुम्ही एक्सच्या जागेवर दुसरं कोणतंही व्हेरिएबल घेऊ शकता, चल कोणतंही घेऊ शकता. मी आता एक्सच घेते, तुम्ही कोणतंही घ्या, वाय घ्या, एम घ्या, असं सूत्र आहे ना. मग अल्फा प्लस बीटा पाहिजे आणि अल्फा गुणिले बीटा पाहिजे. मग त्या किमती आपण ह्याच्यात टाकू आणि मग समीकरण तयार होईल. मग अल्फा बीटा वेगवेगळ्या दिलेला आहे. मग अल्फा बीटा दिलाय तर आधी अल्फा अधिक बीटा मी शोधते. अल्फा अधिक बीटा म्हणजे 2 वजा 2 मायनस रूट 5 प्लस 2 प्लस रूट 5. आता हे ब्रॅकेट ओपन करायचं. ब्रॅकेट ओपन केल्यानंतर साइन तर प्लसची आहे, त्यामुळे काय फरक नाही पडणार, आहे ते साइन राहणार. मायनसमुळे साइन चेंज होते. आता इथे मायनस रूट 5 प्लस रूट 5 कॅन्सल होतात कॅन्सल. आणि 2 प्लस 2 म्हणजे इथे येणार अल्फा प्लस बीटा येणार 4. बरोबर. येस मॅम. त्यानंतर आपण अल्फा गुणिले बीटा पाहिजे. अल्फा गुणिले बीटा म्हणजे 2 मायनस रूट 5 इंटू 2 प्लस रूट 5. आता मी 2 ब्रॅकेटच्या मध्ये काही साईन नाही दिले. 2 ब्रॅकेटच्या मध्ये, 2 कंसाच्या मध्ये काही चिन्ह नाही दिलं म्हणजे गुणाकारच असतो तो. म्हणजे हा तुमचा अल्फा आहे आणि गुणिले, हा मध्ये गुणिले लिहित नाही आपण, नाही लिहिलं तरी चालतं. 2 प्लस 5 म्हणजे बीटा आहे 2 प्लस रूट 5. आता 2 कंसांचा गुणाकार करायचा आहे. दोन्ही कंसामध्ये पद सारखीच आहे, फक्त चिन्ह वेगवेगळं आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. ए मायनस बी, ए प्लस बी, असंच आहे ना हे पण? येस मॅम. येस मॅम. याचा विस्तार काय होतो? ए मायनस बी, ए प्लस बी असेल त्याचा गुणाकार, तर त्याचा विस्तार काय ए होतो? चा वर्ग अधिक बी चा वर्ग. अधिक नाही, वजा बी चा वर्ग. नेहमी मायनस मायनस साईन असते मग. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर की नाही? येस मॅम. खूप वेळेला हे आपल्याला सूत्र वापरावं लागतं, हे लक्षात ठेवायचं. कधी असं असेल ए वर्ग वजा बी वर्ग, कधी असेल बघा, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्येच आपण ह्याचं हे उलट सूत्र वापरलेलं. म्हणजे तुम्हाला असं दिलेलं होतं आणि त्याच्यावरून आपण ए अधिक बी, ए वजा बी लिहिलेलं होतं. म्हणजे कसं असं होतं बघा, जेव्हा सी तुमचा सी नाही, हा बी शून्य असतो. काय शून्य असतो? बी शून्य असतो, तेव्हा हे सूत्र वापरायचं. बघा असं दिलेलं होतं तुम्हाला. कधी असं सूत्र वापरायचं, कधी उलट, कसंही. तुम्हाला दोन्ही वेने तुम्हाला हे सूत्र खूप वेळा वापरायचंय, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं असतं. आपण नाही का, जेव्हा तुम्हाला बी शून्य होता असं गणित असेल, काय झालं?
पहिली मेथड शिकलो बघा फॅक्टरायझेशन मध्ये. आपण फॅक्टरायझेशन मध्ये जेव्हा बी आणि सी शून्य असेल तेव्हा काय करायचं ते सांगितलं होतं मी तुम्हाला. तर तुमचा जर बी शून्य असेल तर तो जो सी आहे तो इकडे आणला मी, हा सी आहे आणि हा ए चं पद आहे आणि हे सी चं पद आहे. नंतर आपण काय केलं, हे दोन्ही जे आहेत ते कोणाचे स्क्वेअर आहेत ते लिहिले. हा आहे 2x चा स्क्वेअर आणि हा आहे 3 चा स्क्वेअर. बरोबर ना. मग हे अशा प्रकारचं झालं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. येस मॅम. हा एक स्क्वेअर आहे, मध्ये Yes, मायनस ma'am. साइन आहे आणि मग याचे आपण फॅक्टर्स काय पाडले, एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. एका ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2x मायनस. असंच केलं ना. मग एकदा 2x प्लस 3 इज इक्वल टू 0 घेतलं, 2x मायनस 3 इज इक्वल टू 0. हे का सांगते, कारण हे सूत्र तुम्हाला दोन्ही वेने वापरता येतं. कधी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तुमच्या समोर असेल, कधी हे तुमच्या समोर असं असेल, तेव्हा मग त्याचे फॅक्टर्स, आपण ह्याला फॅक्टर्स बोलतो. आणि कधी तुमच्या समोर असं असेल, दोन कंस असतील, दोन्ही कंसात पद सारखी असतील, फक्त चिन्ह वेगवेगळे, तेव्हा त्याचा विस्तार म्हणजे एक्सपान्शन असं होतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे असं वायसे वर्ष आहे ना हे. म्हणजे आयदर असं वापरा किंवा असं वापरा. अरे कळलं काय आहे एवढं सगळं येस मॅम, रामायण. समजलं. तर आता हे पण तसंच आहे. 2 मायनस रूट 5, 2 प्लस रूट 5. दोन्ही ब्रॅकेटमध्ये टर्म्स आहे, पद सारखी आहे, टर्म सेम आहेत, फक्त साइन वेगळी वेगळी आहे. मग त्याचं आपण एक्सपान्शन कसं करतो, विस्तार कसा करतो, कसा करणार. फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर. पहिल्या पदाचा वर्ग, 2 चा वर्ग वजा रूट 5 चा वर्ग. वर्ग 2 चा वर्ग किती, 4. हे सूत्र वापरलंय. 4. रूट 5 चा स्क्वेअर किती, 5. 4 मायनस 5 किती, 1. -1. -1. -1. साइन नीट पटपटकन लक्षात आली पाहिजे साइन. मग तुम्हाला अल्फा गुणिले बीटा, अल्फा गुणिले बीटा -1 मिळालं आणि अल्फा प्लस बीटा 4 मिळालं. बरोबर आहे. हो मॅम. हे तुमचा अल्फा गुणिले बीटा किंवा अल्फा बीटा. मग त्या सूत्रात किमती टाकायच्या, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 4 आलेले. तर 4 मी डायरेक्ट लिहिते, -4 वगैरे असेल तर ब्रॅकेट मध्ये लिहा, कारण ते परत प्लस होणार. आणि हे -1 आहे अल्फा बीटा. अल्फा बीटाची व्हॅल्यू -1 लिहिली इथे, प्लस अल्फा बीटा -1. आता परत हे दोन साइन एकत्र करायचे, प्लस मायनस. प्लस मायनस काय होतं, प्लस मायनस मायनस. मायनस. -1 एकच साइन करायची, इज इक्वल टू 0. हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं. एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0. कळलं. Yes, ma'am. पुढचं गणित बघूया. कुठे गेलं पुस्तक. हा पुढचं सम काय, हे सोडवाल ना 4th मध्ये बाकीचे हे 3. येस Yes, मॅम. ma'am. हो मॅम. सोडून देऊ, सोडून दाखवू एखादं. नाही मॅम, सोडून घेईन आम्ही.
आता पुढे काय दिलंय बघा, इथं दोन्ही स्टार वाले आहेत म्हणजे थोडं तुमचे हॉट्स आहेत, म्हणजे लेवल त्यांची हार्ड आहे. अवघड. सम ऑफ, पाचवं गणित बघा, सम ऑफ द रूट्स. सम ऑफ द रूट्स म्हणजे काय? सम ऑफ द समीकरणाच्या रूट्स, मुळांची बेरीज. हा समीकरणाच्या म्हणजे काय मुळांची काय बेरीज. डिनोट 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 काय करणार आपण, कसं डिनोट करणार, चिन्हात कसं डिनोट करणार? अल्फा प्लस बीटा, बरोबर. आता काय दिले बघा, काहीतरी दिलंय याच्याबद्दल माहिती, मी बरोबरचं चिन्ह नाही दिलंय. अल्फा प्लस बीटा, सम ऑफ द रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. डबल देअर प्रोडक्ट म्हणजे जी बेरीज आहे ना, मुळांची बेरीज, ती त्या मुळांच्या गुणाकाराच्या प्रोडक्टच्या डबल आहे. म्हणजे मुळांच्या दुप्पट आहे, मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे, प्रोडक्टच्या दुप्पट आहे, डबल आहे. डबल देअर प्रोडक्ट. देअर म्हणजे कोण, तर ती मुळं, मुळांचं जे प्रोडक्ट आहे देअर प्रोडक्ट. देअर म्हणजे रूट्सचं प्रोडक्ट. रूट्सचं प्रोडक्ट म्हणजे अल्फा बीटा, त्याच्या डबल आहे म्हणजे 2. अल्फा प्लस बीटा जो आहे ना, मुळांची बेरीज जी आहे ना, ती मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. दुप्पट आहे. हे तुम्हाला इक्वेशन मिळेल. कळेल का, कळलं का? हो आणि मॅम. तुम्हाला के फाइंड आउट करायचा. के, आता के कसा फाइंड आउट करायचा बघा. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, पण इक्वेशन मध्ये एका जो कोएफिशियंटच्या ठिकाणी के आहे, दोन्ही. मला फक्त एक्स वर्ग वजा 4kx x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही बोलाल 3च टर्म असतात ना असे आपले, पण इथे तर 4 टर्म दिसतात. असं कसं काय? कारण मला काय करायचंय, मला हे के ची व्हॅल्यू शोधायची, तर इथे ते 4 टर्म दिसतात, 1 2 3 4. असं कसं काय? तर असं कसं काय म्हणजे कसं आहे माहितीये का, की हा जो पूर्ण आहे ना के प्लस 3, हा इथे चल नाहीये कुठेच. के प्लस 3 मध्ये एक्स कुठे दिसतोय का? नाही. मग तो कॉन्स्टंट टर्म आहे तुमचा, म्हणजे स्थिर वाला, म्हणजे सी येतो तुमचा पूर्ण के प्लस 3. कळलं का? आणि तुमचा हो. आहे 1 आहे. बी किती आहे? -4. -4 के आहे, कारण एक्स बरोबर जो कोइफिशियंट असतो तो पूर्ण तुमचा बी असतो. म्हणजे आपण 3x लिहितो ना, एक्सचा जो पूर्ण हा कोइफिशियंट आहे. म्हणजे 3kx असेल तर एक्सचा कोइफिशियंट काय आहे? 3k घ्यायचा, 3 नाही. कारण एक्स सोडून जो पूर्ण जो टर्म आहे तो तुमचा, किंवा पूर्ण जी संख्या आहे ती तुमची बी असणार, एक्सचा कोइफिशियंट. म्हणजे तुमचा बी काय आहे? -4 नाही, -4k. व्हेरिएबल नाहीये, के इथे तुमचा कॉन्स्टंट आहे, एक्स व्हेरिएबल आहे. त्यामुळे के जो आहे तो कॉन्स्टंट मध्ये घ्यायचा, कोइफिशियंट मध्ये घ्यायचा. आणि सी काय आहे? के प्लस 3. के प्लस 3. आता याच्यामध्ये आपल्याला एक त्यांनी कंडिशन दिले, बाय गिवन कंडिशन. गिवन कंडिशन काय आहे की जी सम आहे रूट्सची, इक्वल टू 0. म्हणजे अल्फा प्लस बीटा जे आहे, हा, इज इक्वल टू 2 अल्फा बीटा है ना. डबल आहे ना, डबल देअर प्रोडक्ट. सम ऑफ द रूट्स, 2 अल्फा बीटा
2 गुणिले अल्फा बीटा. हे कळलं का? हो मॅम. येस मॅम. हे कुठून आलं कळलं का? कारण ते दिले आपल्याला कंडिशन मध्ये. आता मला सांगा, जेव्हा आपल्याला समीकरण दिलेलं असतात, हे समीकरण आपल्याला दिलेलं आहे, या समीकरणावरून मी अल्फा अधिक बीटा काढू शकते का? समीकरणावरून अल्फा अधिक बीटा कसं काढायचं? समीकरण दिलं असेल आणि मुळांची बेरीज कशी शोधायची? वजा बी छेदे अल्फा प्लस समीकरणावरून बीटा मुळांची इज बेरीज इक्वल टू कशी मायनस शोधायची? बी अपॉन ए. बरोबर. मग आता इथे व्हॅल्यू टाका तुम्ही. अल्फा प्लस बीटा शोधा आणि अल्फा गुणिले बीटा पण शोधा. अल्फा प्लस बीटा मायनस बी म्हणजे मायनस, हा फॉर्म्युला मधला मायनस, आणि बी ची मायनस व्हॅल्यू 4k मायनस अपॉन 4k 1. अपॉन 1. आता हे मायनस मायनस प्लस होणार. मग अल्फा प्लस बीटा इज इक्वल 4k. टू प्लस 4k. याला अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला अल्फा इंटू बीटा काढायचा, म्हणजे प्रोडक्ट काढायचं. तर ते त्याची व्हॅल्यू कशी मिळणार? अल्फा गुणिले के बीटा प्लस 3 अपॉन 1. सी अपॉन ए. सी अपॉन ए म्हणजे के प्लस 3 अपॉन ए. के प्लस 3 म्हणजेच अपॉन ए म्हणजे के प्लस 3 लिहिलं तरी चालेल. छेदातला एक नाही लिहिला तरी चालेल. आता ह्या ज्या 2 व्हॅल्यू मिळाल्यात मला, अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची, त्या व्हॅल्यू मी या इक्वेशन मध्ये टाकते. टाकता येईल ना? कारण हो मॅम. बीटा आणि अल्फा इंटू बीटा घातलं. मग अल्फा प्लस बीटा किती? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? 4k. 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 आणि 2 अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटा के प्लस 3 आहे. आणि हा 2 लिहायचा अल्फा इंटू बीटा. आता या 2 ने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला. हे 4k आणि 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल ब्रॅकेटला? 2k अधिक 6. बरोबर. नाही मॅम. 2 ने k ला मल्टिप्लाय केलं 2k आणि 2 ने 3 ला मल्टिप्लाय केलं प्लस 6. बोल ना. आता इथे के एकत्र करा. हा 2k इकडे आणा, मायनस होणार. 4k मायनस 4k मायनस 2k बरोबर 6. 4k मायनस 2k येणार इज इक्वल टू 6. 2 तिकडे जाऊन डिवाइड होतं. k बरोबर 3 चा. K is equal to 3. k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली ना आपल्याला. कळलं का? हो मॅम. येस मॅम. स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचंय का? मॅम लिहिला आम्ही. लिहिलं ना? बरं ठीक आहे. आता आपला एक गणित राहिलं याच्यामध्ये. बघा हे ना, हे अशी गणित येणार आपल्याला, जे 6वं गणित. एकदम सोपं आहे ते पण, काही नाही, खूप सोपं. फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील, पाठ करावे. मॅम हे आमचे गणित मी पुढच्या सोडून- महिन्यात आता पेपर तुम्हाला आहेत. किती आहेत तुम्हाला लेसन? धडे किती आहे? फायनान्शियल प्लॅनिंग पर्यंत आहे? Yes मॅम ma'am. आणखी 4. सांगितलं नाही, फक्त एक्झाम आहे म्हणून सांगितलंय. 6 धडे मॅम. अजून सिलेबस नाही सांगितलं का? Ma'am, 3 chapters. किती? येस मॅम. 3 Three. chapters. 3. हो मॅम. अच्छा 3 आहे. हा, म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन पर्यंत आहे. Yes ma'am. अंकगणित श्रेणी. अंकगणित शेगडी.
ठीक आहे. एवढे कमी आहेत ना तुमच्या इथे? इकडच्या शाळांना किती जास्त, खूप जास्त चॅप्टर्स देतात सामायिक परीक्षेमध्ये. अर्ध्यापेक्षा जास्त पोर्शन असतं त्यांना सामायिक परीक्षेमध्ये. 6व्या गणितामध्ये आपल्याला अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ दिस इक्वेशन. अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत. वाय स्क्वेअर तर मायनस फाइंड 2y. हे इक्वेशन दिलेलं आहे. y स्क्वेअर मॅम. मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. 0. y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इक्वल टू 0. आणि अल्फा बीटा हे याचे रूट्स आहेत. आणि तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू, आणि दुसरी व्हॅल्यू शोधायला सांगितली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर जर काढायचंय तर एक तर तुम्ही याचे रूट्स काढून पण त्याचे स्क्वेअर करून ऍड करू शकता ना असं? येस मॅम. येस मॅम. पण तेवढं सगळं करण्याच्या रूट्स काढा, मग त्याचे स्क्वेअर काढा. आता रूट्स मिळताना आपल्याला वेगवेगळे मिळणार, अल्फा मिळणार, बीटा मिळणार. मग त्याचे आपण वर्ग करू. समजा याचे रूट्स आपल्याला 2 आणि 5 मिळाले, समजा, माहित नाही मला किती, पण मग त्याचा हा अल्फा असणार, हा बीटा असणार. 2 रूट म्हणजे अल्फा बीटा. मग त्यांची स्क्वेअर करून त्यांची बेरीज म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. हे सगळं नाही करायचं आपल्याला. वेगळे वेगळे रूट्स फाइंड आउट नाही करायचे आपल्याला. आपल्याला काय करायचंय, आपल्याला इक्वेशन दिले की काय, समीकरण दिले. समीकरणावरून काय करा, अल्फा प्लस बीटा काढा, अल्फा इंटू बीटा काढा. ते आपल्याला येतं लगेच. कारण अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं, समीकरण दिल्यावर वजा बी छेद ए. मायनस बी अल्फा अपॉन इंटू ए. बीटा काय असतं, सी छेद ए. सी अपॉन ए. बरोबर. आता या दोघांचाच वापर करून आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूज काढायचे आहेत, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. याचाच अल्फा प्लस बीटाचा आणि अल्फा इंटू बीटाचाच यूज करायचा आहे. बाकी काय वेगळे असे काय मुळं बिळं काढत बसायचं नाही. मग आपण कसं ते आपल्याला बघू कसं येणार. मायनस बी अपॉन ए म्हणजे मायनस मायनस 2 येणार. बी मायनस 2 आहे अपॉन 1, आणि अल्फा इंटू बीटा जो आहे तो मायनस 7 अपॉन 1. म्हणजे अल्फा प्लस बीटा तुमचं 2 मिळालं. मायनस मायनस प्लस 2. अल्फा प्लस बीटा किती मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. आणि अल्फा बीटा जो आहे तो मायनस 7 वजा 7. हे मिळाले. आता मला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर यांच्यावरून कसा मिळेल बघा. आपण सूत्र ना पाठ करण्यापेक्षा एक आपलं सूत्र आधीच पाठ आहे ते लक्षात ठेवायचं. बघा तुम्हाला हे सूत्र माहित आहे का, ए अधिक बी कंसाचा वर्ग, याचा विस्तार माहित आहे का, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा विस्तार ए चा माहित आहे वर्ग का? अधिक 2ab अधिक Yes, b चा ma'am. वर्ग. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. अधिक बी चा वर्ग. बरोबर आहे. व्हेरी गुड, बरोबर आहे. आता मला समजा हे सूत्र अल्फा प्लस बीटा साठी वापरायचं, तरी हेच येणार. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर जर मला पाहिजे तर अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा स्क्वेअर स्क्वेअर. प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. बरोबर. आता जर मला कसली किंमत काढायची आहे, मला ह्याची किंमत पाहिजे ना, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बरोबर आहे. ही व्हॅल्यू पाहिजे ना मला. Yes, व्हॅल्यू ma'am. कसली पाहिजे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. मग एक काम करा, हा अल्फा स्क्वेअर आणि हा बीटा स्क्वेअर इथेच ठेवा.
आणि डावीकडे काय घेऊन जाल? डावीकडे काय घेऊन जाल? 2 अल्फा बीटा. हा अल्फा स्क्वेअर प्लस हा 2 अल्फा बीटा मला नकोय, मला ही व्हॅल्यू पाहिजे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची. हा मला नकोय, हा मी इकडे नेते. मग इकडे ऑलरेडी अल्फा प्लस बीटा स्क्वेअर ऑलरेडी इथे आहे, -2 अल्फा बीटा होणार. हे सूत्र पाठ करायची गरज नाही, ते तुम्ही बनवू पण शकता, आपल्या सूत्रांवरूनच बनवायचे ते सूत्र. कळलं का? आता टाका किमती. हे मला मिळणार, हे माझ्याकडे आहे. काय माझ्याकडे आहे? अल्फा प्लस बीटा माझ्याकडे आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे? अल्फा प्लस बीटा किती आहे? किती आले अल्फा प्लस बीटा 2. माझ्या मगाशी? आपण मगाशी काढलं ना, अल्फा प्लस बीटा 2 आहे 2 आणि अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा -7. इज इक्वल टू 2. मग इथे काय होईल? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 आणि त्याचा स्क्वेअर फक्त करा, कारण स्क्वेअर आहे इथे. -2 अल्फा बीटा किती आहे? 2 अल्फा -7. 7 इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. 2 स्क्वेअर 4 येतो, मायनस मायनस प्लस 2 7 जा 14. हा मायनस आणि 7 मायनस आहे, प्लस होईल. म्हणजे किती आलं? 18 आलं अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. बरोबर आहे? हो येस मॅम. मॅम. हेच सूत्र वापरलंय आपलं, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, फक्त ते अल्फा आणि बीटा साठी वापरलं. आणि मला अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर पाहिजे, म्हणून 2 अल्फा बीटा या बाजूला नेला, लेफ्ट साईडला, तो मायनस झाला. आणि मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, अल्फा इंटू बीटाची पण आहे, तिथे टाकूया. आता अल्फा दुसरी व्हॅल्यू आपल्याला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू काढायची. आता इथे क्यूब आहे, तर क्यूबचा फॉर्म्युला वापरावा लागेल. हा फॉर्म्युला माहित आहे का तुम्हाला? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला माहित आहे? क्यूबचा फॉर्म्युला नाही माहित? असं असतं, ए क्यूब प्लस 3ab ब्रॅकेट ए प्लस बी. खरं तर असा आहे फॉर्म्युला, असं आहे बघा. पहिल्या पदाचा घन करतो, त्यानंतर 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन, असं करतो. 3a वर्ग बी, पहिल्यांदा a चा वर्ग, इथे a चा वर्ग करतो, b तसाच ठेवतो, इथे a तसाच ठेवतो, b चा वर्ग करतो. आणि पहिला आणि चौथं पद तर दोघांची घन आहेत, बरोबर? तर इथे मी काय करू शकते माहित आहे? ही जी दोन मधली पद आहेत ना, याच्यातून 3ab कॉमन काढायचं. 3ab कॉमन आहे बघा दोघांमध्ये, 3ab. 3 पण कॉमन आहे, a पण आहे दोघांमध्ये, b पण आहे. मग ए बी काढल्यानंतर इथे ए चा वर्ग आहे, तर ए शिल्लक राहणार, कारण ए चा वर्ग आहे. एक ए बाहेर आला, एक ए शाळा, इथे बी. बी आता मला इकडे काय पाहिजे? इकडे आहे ए अधिक बी कंसाचा घन. एवढं कळलंय सगळ्यांना? हो मॅम. येस मॅम. येस मॅम. आता मला हे आणि हे पद फक्त पाहिजे, ए घन. आता सॉरी, अल्फा आणि बीटा पाहिजे ना, पण अल्फा हे सेम टू सेम अल्फा आणि बीटा साठी लिहा, सेम, फक्त एच्या जागी अल्फा, बीच्या जागी बीटा. अल्फा अधिक बीटा घन बरोबर अल्फा घन अधिक 3 अल्फा बीटा, अल्फा अधिक बीटा अधिक बीटाचा घन. आता मला या दोघांची बेरीज पाहिजे. हे दोन पद मी इथेच ठेवते आणि हे पद एकच आहे ना, ते मी तिकडे जाऊन मायनस करणार पूर्ण. 3 अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटा.
इकडे राहणार अल्फा अधिक अल्फा घन अधिक बीटा घन, हे दोन पदच मी इथे ठेवते. इकडे ऑलरेडी तुमचा अल्फा प्लस बीटा घन आहे, मग वजा होणार 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा. एवढं कळलं? हे कळलं काय केलं? हो मॅम. येस मॅम. बघा अल्फा अधिक बीटा घन डावीकडेच आहे ते लिहिलं, आणि हा जो पद आहे तो मला उजवीकडे नकोय, कारण उजवीकडे मला फक्त अल्फा घन प्लस बीटा घन पाहिजे. मॅम आवाज ब्रेक आता होते. इथे तुम्हाला हा इकडे व्हॅल्यूज तुम्हाला माहित आहेत. अल्फा अधिक बीटा किती आहे आपली? 2. 2 आहे. मग 2 2चा काय आहे इथे? क्यूब आहे. क्यूब 2चा क्यूब, घन. 2चा घन करा, वजा 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 3 अल्फा बीटा किती आहे? वजा 7. आता इथे गुणाकार आहे सगळ्यामध्ये, 3 गुणिले अल्फा बीटा वजा 7, कारण अल्फा बीटा म्हणजे गुणाकार आहे मुळांचा. आणि परत अल्फा अधिक बीटाच आहे, परत अल्फा अधिक बीटा म्हणजे परत 2 बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन. 2चा घन किती? 8. 8 8 येणार. आणि इथे तिघांचा गुणाकार करा, हे वजा चिन्ह, आणि या तिघांचा गुणाकार वजा, आणि हा वजा पण आहे त्यामुळे अधिक लिहिला डायरेक्ट तरी चालेल, कारण 7चं पण ऋण चिन्ह आहे, मग ऋण ऋण धन करून टाका. 3 7 21, या तिघांचा गुणाकार होणार 42. 21 गुणिले 42, 21 गुणिले 2 42. 8 + 42 होणार 50. Alpha cube plus beta cube is equal to 50. सेम तुम्हाला समजा याच्यासाठी विचारलं असतं, अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब साठी विचारलं किती, तर हा 50 equal to अल्फा alpha मायनस cube बीटा क्यूबचा फॉर्म्युला वापरा. अल्फा मायनस बीटा क्यूब, अल्फा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा अल्फा स्क्वेअर इंटू बीटा असं आहे. 3a स्क्वेअर इंटू बी, 3 अल्फा स्क्वेअर इंटू बी प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर आणि मायनस बीटा क्यूब. मग इथे काय होतं माहित आहे, इथे फक्त जे इथे मायनस होतात ना, म्हणजे इथे बघा, इथे हे प्लस 3 अल्फा बीटा आहे ना, ते मायनस 3 अल्फा बीटा. याच्यातून कॉमन काय काढायचं? यांच्यातून कॉमन काढताना मायनस साइन कॉमन काढा, मायनस 3 अल्फा बीटा, आणि राहील अल्फा प्लस बीटा मायनस बीटा क्यूब. हा आणि अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इथेच ठेवा, प्लस नाही मायनस, अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इथेच, आणि हा मायनस 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा आहे ना, तो इकडे जाऊन प्लस करा. मगाशी इकडे प्लस होता, तो इकडे येऊन मायनस झाला, आता इकडे मायनस आहे, तो इकडे येऊन प्लस होणार. कळते का? हा फॉर्म्युला बनेल तुम्हाला. Yes ma'am. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब साठी. एवढा ह्याचा फक्त फरक आहे, नाही हा फॉर्म्युला वापरता नाही, कारण अल्फा मायनस बीटा क्यूब आहे ना. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूबचं आहे का गणित कोणतं? नाही ना, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबच असेल माझ्या मते. कुठे आहे का अल्फा क्यूब मायनस? मॅम प्लसच आहे, मायनसचं नाहीये. ठीक आहे मग जाऊ दे, थोडंच. ही गणित सोडवायची येणार पण नाही ते, कारण अल्फा मायनस बीटा आपल्याला नाही मिळत आहे ना, अल्फा प्लस बीटाच मिळतात. ठीक आहे, ही गणित सगळी सोडवायची. हा मॅम अल्फा स्क्वेअर इंटू बीटा स्क्वेअर येऊ शकतो का? अल्फा स्क्वेअर इंटू बीटा स्क्वेअर, अल्फा बीटाचा स्क्वेअर करा. अल्फा बीटाचा स्क्वेअर केला की अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर म्हणजे काय असतं? अल्फा आणि बीटा, अल्फा इंटू बीटा आहे की नाही, त्याचा स्क्वेअर केल्यावर अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअरच मिळणार तुम्हाला. सांगते पुढच्या वेळेला, ठीक आहे?
येस मॅम. ही गणित सोडवण्याची. गुड नाईट. गुड नाईट गुड मॅम. नाईट मॅम. गुड नाईट मॅम.